भिवंडी महानगर पालिका ने वर्ष 2026-27 के लिए 1779 करोड़ रुपए का बजट पेश किया है। इस बजट में शिक्षा, सार्वजनिक परिवहन और बुनियादी सुविधाओं पर विशेष जोर दिया गया है। जानकारी के मुताबिक वर्ष 2025-26 का संशोधित बजट 1117 रुपए करोड़ का है। नए बजट में एपीजे अब्दुल कलाम शिक्षा अभियान के तहत 1 करोड़ रुपए की व्यवस्था की गई है, जिससे छात्रों को शैक्षणिक सामग्री उपलब्ध कराई जाएगी। शहर में 100 ई बस शुरू करने के लिए पीएम ई बस योजना के तहत 5 करोड़ रुपए का प्रावधान रखा गया है। इसके अलावा जीआईएस यानी ही भौगोलिक सूचना प्रणाली सर्वे के लिए 10 करोड़, स्कूल मरम्मत के लिए 4 करोड़ और अमृत 2.0 योजना के तहत 100 MLD पानी परियोजना के लिए 25 करोड़ रुपए प्रस्तावित किए गए हैं। साथ ही सड़क विकास और बिजली खंभों के स्थानांतरण के लिए 2 करोड़ और महिला बाल कल्याण तथा दिव्यांगों के लिए 3.26 करोड़ रुपए की व्यवस्था की गई है। आज 2025-26 चे सुधारित अंदाजपत्रक आणि सन 2026-27 मूळ अंदाजपत्रक आम्ही महापौरला आणि महासभाच्या आत आपण ठेवलेला आहे। ते सुधारित अंदाजपत्रक होता 1117 कोटीचा आणि सन 2026-27 चे मूळ अंदाजपत्रक आहे 1179.1097 कोटीचा। त्याच्यामध्ये मी थोडासा आपल्याला एक विशेषता आहे माझ्या अंदाजपत्रकची ते मी आपल्याला सांगतो। आपण याच्यामध्ये एक एपीजे अब्दुल कलाम शिक्षा अभियान म्हणून राबवणार आहोत। त्याच्यामध्ये आपण 1 कोटीची तरतूद ठेवलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण भिन्न शैक्षणिक साहित्याचा पुरवठा करणार आहोत। त्याचबरोबर पीएम ई बस सेवासाठी, कारण आपल्या इथे 100 ई बसेस येणार आहेत, त्याच्यासाठी आपण 5 कोटीची भारी तरतूद ठेवलेली आहे। एक जीआयएस सर्वे आपला चालू आहे महापालिकेमध्ये, त्याच्यासाठी सुद्धा आपण 10 कोटीची तरतूद ठेवलेली आहे। याच्यामुळे आपला एक असेसमेंट जे आहे ते व्यवस्थित होऊन जाईल आणि स्ट्रीमलाईन होणार। त्याचबरोबर स्कूल रिपेअर वर माझा भर आहे, त्याच्यासाठी आपण 4 कोटीची तरतूद ठेवलेली आहे। 100 MLD ची योजनाचं काम सध्या चालू आहे, ते सेंट्रल गव्हर्नमेंटची योजना आहे अमृत 2.0 मध्ये, त्याच्यासाठी सुद्धा आपण 25 कोटी ची तरतूद ठेवलेली आहे। त्याचबरोबर आपल्याला सगळ्यांना माहित आहे की भिवंडीमध्ये आपण एक रोड वायडनिंगची मोहीम राबवली होती। त्याच्यामध्ये आपण लोकांना एक प्रॉमिस केला होतं की जे काही पुनर्वसन आहे किंवा रोड आहे, रोड कन्स्ट्रक्शन ते आपण करणार आहोत। त्याच्यासाठी आपण सध्या रोडचे कन्स्ट्रक्शन साठी आणि नवीन विद्युत खांब शिफ्ट करण्यासाठी 2 कोटीची तरतूद सुद्धा ठेवलेली आहे। डिटेल माहिती 5% अराउंड ते मी आपल्याला एक्झॅक्टली एकदा बघून मी आपल्याला सांगतो, पण ओव्हरऑल 326 लाखाची 5% तरतूद आपण ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये आपण महिला बाल कल्याण, दुर्बल घटक कल्याण व दिव्यांग कल्याण इन्क्लुडेड आहे।